डेपोची जागा नागरिक देत आहे। बंद करा बंद करा कचरा डेपो बंद करा बंद करा बंद करा कचरा डेपो बंद करा बंद करा बंद करा बंद करा बंद करा कचरा डेपो बंद करा नगरपालिका प्रशासनाचा नगरपालिका प्रशासनाचा नगरपालिकेचा बंद करा बंद करा बंद करा बंद करा कचरा डेपो पाहिजे। आलेला आहे हा रस्ता रोको नगरपालिकेच्या सर्व पक्षीय सर्व संघटनेच्या माध्यमातून बंद करण्यात आला आहे रस्ता रोको। तर प्रत्येकाचं असं म्हणणं आहे की बाबा हा जो कचरा डेपो आहे अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून या रस्त्याच्या म्हणजे कचऱ्याकरता निवेदनं दिली जातात, नाही ते म्हणजे मोर्चे काढले जातात, परंतु या कचऱ्याच्या डेपोचा हलवण्याचा शासनाने अजूनही म्हणजे प्रयत्न केलेला नाही। आणि हा कचरा डेपो इथं स्थापन करत असताना कुणाचीही इथं संमती घेतलेली नाही। आणि हा जो कचरा डेपो इथं स्थापन झाल्यापासून त्याचे जे काही नियम असतात त्या नियमावलीप्रमाणे हा कचरा डेपो इथे झालेला नाही। ह्याची दुनियेचे प्रदूषण होतं त्याच्यामुळं आज अनेक लेकरांना नाही ते आजार व्हायला लागलेत। 2-2, 3-3 वर्षाचे लेकरं अटॅक येऊ पडायला लागलेत का ह्या प्रदूषणामुळे हे सगळं काही घडायला लागलं। तर हे प्रदूषण थांबविण्याकरता अनेक लोकांनी प्रयत्न केला। याची मी स्वतःहून मुंबईपर्यंत कारवाई केली। प्रदूषण विभागाचं तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का, तुम्ही ही बिना नियमावलीचा कचरा डेपो इथं कसं काय तुम्ही टाकला, ह्याला नगरपालिकाची कोणाकोणाची संमती आहे हे मी त्यांना विचारलं असताना त्यांनी कुठल्याही काही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही। ज्यावेळेस मुंबईचे प्रदूषण विभागाचे अधिकारी आले त्यांनी पाहणी केली, पाहणी करून सुद्धा पुढली कारवाई काय झाली हे आम्हाला त्यांनी कधीही कळवलेली नाही। आणि ही जी काय वरची मंडळी आली होती ही गप्प का ठप्प का बसली ही आम्हाला माहीत नाही। परंतु हा कचरा डेपो झाल्यापासून आम्हा सर्व शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरता बैल बारदाना घेऊन जाण्याकरता प्रत्येक वेळेस अडचणी होत्यात। पावसाळ्याच्या तर वेळी सगळा रस्त्यावर कचरा टाकून सगळी वाहतूक ह्या मार्गाने बंद होती आणि त्या पावसाच्या ह्याच्यातून जनावरं ही जे काय टाकले जातात त्या जनावराच्या घाणीमुळं सगळ्या आळ्या रस्त्यावर येतात। अनेक वेळेस नगरपालिकेला कळविलं असताना 10 वेळेस कळविलं तेव्हा एकदा जी शिपी पाठवून दिली आणि ती कचरा डेपो पलीकडे पाठीमागं सारून घेण्याचा प्रयत्न करून रस्ता मोकळा केला। ही अशी परिस्थिती आहे। आणि ज्या डेपो बंद झाला पाहिजे, त्या कचरा डेपो बंद झाला पाहिजे, तो कुठंतरी स्थलांतरित व्हावा, इथं शहराच्या लांब पलीकडे कुठं असावा। नगरपालिका काय एवढी खुळीबिडी नाही कुठेही जाऊन अधिकरण करून करायला। कुठेही शासनाच्या मनात आल्यानंतर तुमची घरं पाडून शासन अधिकरण करू शकतं। मग एखाद्या ठिकाणी तुम्ही नगरपालिकेच्या वतीनं ती कचरा डेपो जिथं हलविला तिथं दगडफेक होती ही होती म्हणून तुम्ही तिथं बंद करता आणि टाकताना तुम्ही कसं काय कोणाला विचारलं होतं का? तर पुढील जी काय आमची नियोजन आहे ते आम्ही पुढे तुम्हाला कळवू, तोपर्यंत जे आहे ते चालू राहील। मी नगरपालिका सीओ मॅडम फड यांना निवेदन दिलं की आमच्या या कचरा डेपोमुळे तिथं एक भारत विद्यालय म्हणून नामांकित शाळा आहे, तिथं मिरेचे लोक शिक्षित
आणि आजार जास्तीत जास्त पसरत आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये प्रशासनाचं काही योगदान नाही आणि प्रशासन याच्याकडे आमच्या या एरियाकडे दखल देत नाही. त्याच्यामुळं तात्काळ म्हणजे तात्काळ ती डेपुटीतून हलवावा, नाही तर येणाऱ्या 8 दिवस